यानंतर मुंबईतून एक महत्त्वाची बातमी येते। काळा पैसा पांढरा केल्याच्या संशयावरून काही कंपन्यांवरती जवेरी बाजारमध्ये ईडीनं छापे टाकलेले आहेत। मुंबईतल्या सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यांवर हे छापे टाकल्याचं कळतंय। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। गणेश, काय अधिक माहिती या कारवाईबद्दल? विलास, एकूण 5 ते 6 कंपनीज आहेत ज्यांच्यावर ईडीनं काल रात्रीपासून छापेमारी सुरू केली आहे आणि हे बुलियन ट्रेडर्स आहेत जवेरी बाजारमध्ये। त्याची नावं काही समोर येत आहेत जे थोड्याच वेळात ईडी ऑफिशियली डिक्लेअर करतील। पण ह्या बुलियन ट्रेडर्सच्या कंपनीमध्ये खोटे ट्रान्झॅक्शन्स करण्यात आले होते। काही खोट्या कंपन्या काही एजंट्सने तयार केल्या होत्या आणि या खोट्या कंपन्यांच्या अकाउंट्समधनं हे पैसे बुलियन ट्रेडर्सच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर झाले होते आणि कोट्यवधी म्हणजे जी रक्कम आहे ही रक्कम ट्रान्सफर झाल्यानंतर ह्या पैशांच्या ऐवजी बुलियन ट्रेडर्सकडनं सोनं घेण्यात आलं आणि हे सोनं या कंपनीचं देण्यात आलं आणि ज्या कंपनीजकडनं बुलियन ट्रेडर्सला पेमेंट झाली होती ती त्या कंपनीज खोट्या डॉक्युमेंटच्या आधारावर उभी करण्यात आली होती आणि ह्या कंपनीज कोणाच्या आहेत ते डॉक्युमेंट्स कोणी दिले आणि स्क्रुटिनी न करता बुलियन ट्रेडर्सने हे सोनं त्यांना का दिलं हा एक सवाल आहे। एकूण 70 कोटी असं हे ट्रान्झॅक्शन ह्या 5-6 बुलियन ट्रेडर्सचं मागील 20 ते 25 दिवसांमध्ये झालेलं आहे। यावर ईडीची नजर होती आणि आता ज्यावेळेस ईडीला सर्व पुरावे मिळाले त्यानंतर कालपासून ही रेड करण्यात आलेली आहे। आता ही रेड तिथं सुरू आहे। हे मोठे बुलियन ट्रेडर्स जवेरी बाजार या परिसरातल्या सांगण्यात येत आहे यांनी हे जे पैसे स्वीकारले आहेत खोट्या अकाउंट्स मधनं खोट्या कंपनीच्या नावावर जे अकाउंट उघडले होते त्या कंपनीच्या लोकांचाही शोध घेण्यात येतोय किंवा ज्यांनी ही कंपनी खोटी उभी केली होती त्यांचा शोध घेण्यात येतोय। त्याचबरोबर हे पैसे जे आले होते त्याचं ट्रान्झॅक्शन कसं झालेलं ते कोणत्या बँकेतनं ट्रान्सफर झालेले याची माहिती आता ईडीचे अधिकारी घेत आहेत आणि यामध्ये फक्त बुलियन ट्रेडर्स आणि एजंट नव्हे तर काळा पैसा करणारे जी लोक आहेत ज्यांचा काळा पैसा आहे ते हे बुलियन ट्रेडर्स आणि बँक या तिघांचा नेक्सेस समोर येत आहे किंवा बँकच्या मदतीशिवाय एवढी मोठी रक्कम या बुलियन ट्रेडर्स पर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं आणि म्हणून या तिघांचं नेक्सेस जे आता ईडी त्याची तपासणी करतायत। त्याचबरोबर आता ईडीने आरबीआय आणि इतर जे इन्कम टॅक्सचे जे अधिकारी आहेत त्यांनाही याची सूचना दिलेली आहे। इन्कम टॅक्सचे अधिकारी आता ईडीला या प्रकरणामध्ये मदत करत आहेत आणि या सर्वांच्या रेड करून चौकशी अद्यापही सुरू आहे। बरोबर, चौकशी अद्याप सुरू आहे आणि या चौकशीतून नेमकं काय काय समोर येतं या सगळ्या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू। पण आता एक मोठं नेक्सस जे आहे ते समोर आलेलं आहे। अनेक कोटी काळ्याचे पांढरे केल्याचा संशय व्यक्त होतोय।